मामाच्या गावी गेली आहे आणि मामींनी कधी माझ्या आवडीचे धपाटे बनवले असं कधी झालंच नाही आहे. तर इथे बघा, मामीने सगळ्यांसाठी छान असं मस्तपैकी ना धपाटे बनवायला घेतलं होतं. धपाट्याचं पीठ, आता हे पीठ आहे ना, हुरडा असतो ना त्याच्याने बनवतात. आणि जर नसेल तर आपण ज्वारी, बाजरी, गहू आणि बेसन पीठ अशी मिक्स पिठं घ्यायची आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण म्हणजे थोडी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण टाकून बारीक करायचं. थोडीशी हळद, मीठ, मसाला वगैरे थोडेसे टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे. आणि व्यवस्थित आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे ते पीठ असं मळून घ्यायचं होतं. तर इथे मामींनी आहे ना प्लॅस्टिकचा पेपर खाली घेतला होता. तर मी ज्यावेळी नेहमी करते त्यावेळी आहे ना सुती कॉटन कपडा घेते, कारण का मला ते धपाटं असं सेपरेट असं उचलताना जमत नाही आहे. पण मामीने अगदी परफेक्ट केलं होतं आणि यानं चव देखील भन्नाट झाली होती. आणि स्पेशली मुलांसाठी आहे ना थोडंसं कमी तिखट आणि आमच्यासाठी झणझणीत. गावी एवढी थंडी होती आणि थंडीमध्ये असे गरमागरम धपाटे आणि त्यासोबत मस्तपैकी थंडगार दही आणि खूपच छान वाटत होतं. तर मस्तपैकी सगळ्यांनी छान आम्ही आज जेवण एन्जॉय करणार होते. तर इथे बघा, मामीने मस्तपैकी खरं तर धपाटे मला बनवायला राहवत घेतलेले नव्हतं, आहेत. त्यामुळे मी ना बाजूलाच बसली. मला मस्तपैकी छान आधी गरमागरम थोडेसे धपाटे टेस्ट करावे आणि त्यानंतर परत सगळ्यांबरोबर मस्तपैकी छान असं दही धपाटं आणि वेगळं देखील जेवण होतं, भाजी भाकरी वगैरे सगळ्यांच्या आवडीप्रमाणे असं जेवण होतं. तर मस्तपैकी छान असं बऱ्याच दिवसांनी गावी गेल्यावरती सगळ्यांबरोबर असे गप्पा वगैरे मारून छान जेवण एन्जॉय केलं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.